शुभेच्छा देते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अप्रतिम मॅडम, आपलं हे मनोगत, आपले हे शब्द आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहतील, यात कुठलीही शंका नाही. आणि बॅक टू क्रिकेट वळूयात आपण. भिवंडीचा बुलंद आवाज, 29 वर्षांचा प्रवास, आमचे गुरुवर्य सिद्दीकजी बाबे आणि आमचे साथीदार हर्ष पाटिल. थँक्यू. धन्यवाद निखिल जी. फिर से क्योंकि बिलोची के उपसरपंच चषक में भी हमने ताई को सुना था, फिर से मैं कहूँगा कि महाराष्ट्र की ये वो बुलंद आवाज़ है जो एक जुमले में 10 बातें बयान करती है, जबकि दूसरे लोगों को एक बात को साबित करने के लिए 10 जुमले लगते हैं. स्वागत है आपका. लौट चलते हैं लेट रघुनाथ पाटिल स्मृति चषक की रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया में. खेल की शुरुआत टॉस को जीता इस वक्त टीम जय जोटिंग देवडुंग ने और पहले बॉलिंग करने का फैसला किया है. बरगा अमना परिसर की टीम है, जबकि मंगल मूर्ति दिवे उनके सामने. दोनों ओपनर्स बीच मैदान पे आ चुके हैं. मेरे साथ हर्ष पाटिल कमेंट्री के लिए जुड़ चुके हैं. वेलकम हर्ष. अक्षय चेक भारतीय जवान इस प्रतीशजी गोंधळे जावई या ठिकाणी या गावचे गावई ते या उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्यांच्या समवेत दिवे गावचे समाजसेवक आदरणीय प्रसादजी पाटील आपलं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. सुस्वागतम प्रीतीशजी गोंधळे साहेब आणि प्रसादजी पाटील साहेब. तदनंतर विघ्नेश प्रसाद पाटील, सन्माननीय मंगेशजी पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालं. तदनंतर सन्माननीय विघ्नेश प्रताप पाटील यांचं इथे शुभागमन होतंय. त्यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून करूयात सहर्ष स्वागत. रहानाळचे प्रथम नागरिक तथा सरपंच महोदय आदरणीय प्रताप शेठ पाटील यांचे सुपुत्र रिग्नेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सिटी इमर्जिंग क्रिकेट के प्रेसिडेंट हैं यंग रिग्नेश पाटिल जी, साथ में उनके तमाम दोस्त सुमित पाटिल और सभी का हार्दिक स्वागत है. 1 रन हो चुका है वाइट के रूप में. अगली गेंद उछाल दिया है, पिकअप शॉट है गैप में और गेंद पहले बाउंस पर निकलती हुई 4 रन. जय जोटिंग देवडुंग नाम सुना होगा ना हर्ष, लक्षा कप. क्या कमाल का कप था और क्या कमाल का मैच हुआ था आरसीसी राया और चेरोबा शिवकोन के बीच. हर्ष क्या कहेंगे इस शॉट के बारे में. जबरदस्त स्ट्रोक, डोल्यांची शेवटपर्यंत नजर, त्यानंतर फटका कमालीचा आणि गॅप शोधत असताना थेट बॉलला पाठवले सीमारेषा पार. आला इकडनं दमदार चौकार, आडवा बाटनं स्विंग केलाय, फटका सुंदर आहे, वॅकंट एरिया आणि एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅकचा दूसरा मोठा स्ट्रोक, 4 धावा चौकार. वन्स मोर बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 9 रन. ये वो फोटो है, ये वो इतिहास है, ये वो यादगार है जो लाखेवली में हमेशा याद रखी जाएंगी. फिर से आपकी बार मिस टाइम है. क्या पहुंच पाएंगे खिलाड़ी? नहीं पहुंचे. कोशिश जरूर हुई थी, लेकिन इस बीच देखना है कितने रन आए. 2 रन आए, 11 पे पहुंचा है स्कोर. अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. अटैकिंग क्रिकेट खेला जा रहा है टीम दिवे की तरफ से. गेंदबाजी कर रहे हैं आकाश पाटिल.
ताई हमसे विदा लेती हुई आप यहाँ आए, आपने इस स्पर्धा की शोभा बढ़ाई। हम राजेंद्र पाटिल, प्रथमेश पाटिल और लाखियोली वासियों की तरफ से आपका विशेष धन्यवाद करते हैं। गेल्या मॅच मध्ये ज्या अमरापूर टीमनं जबरदस्त प्रदर्शन केलं त्या टीम करिता इकडनं आपण पाहतायत गणेशजी वारगडे साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। पहला ओवर काफ़ी घटनापूर्ण चलता हुआ। हर्ष पाटिल इस इलाके की आवाज़ मेरे साथ है। भिवंडी तालुका में किसी भी चीज़ की कमी नहीं, टैलेंट बहुत है, क्रिकेटर बहुत है, कमेंटेटर्स हैं, स्कोरर है और टेलीकास्ट का तो क्या कहना। प्रिंस मूवीज़ की वजह से ही भिवंडी तालुका पूरे दुनिया में छाया हुआ है। दूसरे ओवर के लिए बॉलिंग पे लगाया गया है जय जोटिंग देवडूम की तरफ से ललेश को। येस, पहिले षटक इकडनं समाप्त झाले। पहिल्या षटकाच्या अखेरीस जर अगदी आपण पाहिलं तर कोणताही विकेट टीम दिवेचा इकडनं गेला नाहीये। एकंदरीत धावफलका जर विचार केला तर धावफलक आता 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय। 13 धावा धावफलकावर मान्यवर पाहुण्यांचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये मान्यवर पाहुण्यांची मांदी आली। आपण पाहताय स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील स्मृती चषकामध्ये आजचा 5वा दिवस, 5वी रात्र आणि मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं देवरुंग आणि दुसऱ्या बाजूनं दिवे टीम पाहायला मिळतीये। नेक्स्ट बॉल स्टेट बॅटनं फटका जबरदस्त आहे, फटका फसलाय, टायमिंग किती चांगला जुळालाय, टायमिंग फसलंय आणि त्यानंतर डीप लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर औक्या अक्षयचा खेळ। औक्या बड़ा नाम है औक्या, लेकिन आउट हो गए लॉन्ग ऑन पे। बढ़िया कैच, पहला झटका लगता हुआ यहाँ पर। हालांकि एक बात तो है कि मंगल मूर्ति दिवे की तरफ हम देखते हैं तो इस टीम का जो बैटिंग ऑर्डर है ना वो बहुत खतरनाक है। नए बैटर वन डाउन पोजीशन पे आते हुए जतीन पाटिल। छोटा पॅक आणि त्यानंतर मोठे धमाके करण्याकरिता सातत्याने जतीन पाटीलला ओळखलं जातं। नेक्स्ट बॉल अक्रॉस द विकेट स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अपील जरूर केली गेली होती, परंतु पंच सहमत नाहीये। तत्पूर्वी आलाय डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय। या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं, जिकडे पहिल्या चेंडूवर बॅटर अक्षयचा जेल पकडला गेला लॉंग ऑन मध्ये आणि त्यानंतर पहिला धक्का बसला आणि आता डॉट बॉल आलाय। आपण पाहतायत गणेशजी वारगडे यांच्याकडनं अमरापूर टीम करता इकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। चेंडू आलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक डीप मधनं पुढे येत आहेत। मिड ऑन मधनं जोपर्यंत चेंडू लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पोहोचतील तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची। आता सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 14च्या घरामध्ये 14 धावा धावफलकावर। बिल्कुल, देखिए दिवे टीम में सबसे चर्चित जो खिलाड़ी है वो है करण पाटिल। आज उनकी चर्चा काफ़ी चल रही है। चेक एक विशेष ग्रँड एंट्री इथे होते। सिद्दीक सर ज्या माणसानं भारतीय सेनेत काम करत असताना म्हणजे भारत मातेचा सुपुत्र आहे आदरणीय अजितजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन होत आहे। कोणाला सलामी देणार नाही आम्ही, परंतु इंडियन आर्मीला पहिला सल्यूट मारतो, कारण तब्बल 22 वर्ष 2 महिने आणि 14 दिवस इतका कालखंड ज्यानं भारतीय सेनेचं रक्षण भारतीय सीमारेषांवरती राहून, म्हणजे मी आजही म्हणतो राजेंद्र पाटील सर, सियाचीन नावाची आपली बॉर्डर आहे आणि तिथं तापमान आहे -23, म्हणजे इथं पारा एसीचा जेव्हा 14-15ला जातो 16ला जातो तेव्हा आपली दातखिळी बसते। तिथं -23-24 डिग्री सेल्सिअसला हे रक्षण करतात आपलं।
तर सलाम आहे या भारतीय जवानांना आणि आदरणीय अजितजी जाधव साहेब याच भूमीतील सुपुत्र आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. बिल्कुल भारतीय फौज सभी को पता है दुनिया में हमसे ना टकराना. 20 रन पे पहुंचा है स्कोर. क्या खूबसूरत स्क्वायर कट्टा पहली गेंद पर. कुणाल पाटील ज्याकरिता ओळखलं जातं आक्रमकता, हे खऱ्या अर्थाने त्याचं प्रतीक आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये अक्रॉस द विकेट न स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न, मोठा धक्का बसलाय टीम दिवेला. कुणाल पाटीलला जावं लागेल डगआउटच्या असलेला एज अँड गॉन. बिग विकेट इज डाऊन. कुणाल पाटील इज अ बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. जे पारितोषिक आपण पाहतायत वारगडे साहेबांकडनं इकडनं आलं होतं टीम अमरापूर करता, ते इकडनं आपण या टीमच्या कॅप्टनला देतो. एकंदरीत जबरदस्त खेळ जुनादुर्गीच्या विपक्षामध्ये खेळत असताना हमरापूर टीमनं दाखवलं. गेल्या मॅचमध्ये ते जिंकलेत आणि आता पुढे वाटचाल करतायत. त्यांना देखील खूप सारं ऑल द बेस्ट. मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील एक दिग्गज बॅटर आहे सिद्दीक सर, त्याचा आता विकेट गेला. एकंदरीत त्याला डगआउटच्या असलेला पाठवण्यामध्ये यश आलंय. 2 ओवर की समाप्ति, रन बने 20, विकेटें गिरी है 2. स्वागत कंस्ट्रक्शन स्टैंड को दिखाया जा रहा है. जो कि आपको पता है कि प्रताप सेठ पाटिल, रिग्नेश पाटिल हमारे साथ है और स्वागत कंस्ट्रक्शन के वो ओनर भी हैं और सिटी इमर्जिंग क्रिकेट के प्रेसिडेंट हैं. फिर से उनका हार्दिक स्वागत है. यंग डैशिंग, कम उम्र में बड़ा नाम कमाने वालों में रिग्नेश पाटिल जी का भी नाम है. उनके दोस्त सुमित पाटिल भी हमारे साथ हैं, उनका ग्रुप है. और क्रिकेट की दुनिया में इसलिए बड़ा नाम है कि अर्धशतक बाइक का उनके पिताश्री प्रताप सेठ पाटिल ने केंद्रीय मंत्री चषक में जो बाइक्स रखे थे एक कीर्तिमान बनाया था. लौट चलते ही खेल की तरफ. गेंदबाजी के लिए देवरुंग ने ऋतिक घोड़े को लगाए. सामना करेंगे जतीन. नॉन स्ट्राइक पर दर्शन. फुल टॉस गेंद, एलिवेशन नहीं है. कई बार देखते हैं हम हर्ष के फुल टॉस गेंदे बल्लेबाज के लिए शक्कर की गोली भी होती है. डीआरएस लिया है चक के लिए, वेस्ट राइट के लिए. यस. आणि गावदेवी स्पोर्ट्स लाखिवलीचे जे काही सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये येऊन या ठिकाणी थांबायचंय. अंपायर विकी वेस्ट राइट के लिए. क्या स्कोर है? 22 for 2 आफ्टर 2. नक्कीच 2 अंक प्रत्येक ठिकाणी आलाय. एकंदरीत असं चित्र आपण स्कोरबोर्डवर सातत्याने पाहत असतो. इकडनं चेक केलं जात आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. इकडनं येस, तिसऱ्या पंचाचा डिसिजन काय आलाय? बाईस रन 2 विकेटों के नुकसान पर. कह रहा था कि आजकल भिवंडी के क्रिकेट में चर्चा करण पाटिल की काफ़ी चल रही है. फाइपर लिया, 50,000 का इनाम कमाया. धर्म राजा में फाइनल ओवर में वही इनाम था, लेकिन एकता ट्रॉफी में असफल रहे. और कल बहुत अहम मुकाबले में, क्रिकेट है कभी हो जाता है, वो थोड़े असफल रहे. लेकिन इस कप में एक चैलेंजिंग टीम है मंगल मूर्ती दिवे. आपण पाहतायत लक्षा बैलाचे मालक अर्थातच टीम देवरुंग आपण पाहतायत. करणजी दलवी आणि या
टीमला आणि एकंदरीत आपल्या स्पर्धेला देखील इकडनं शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून करूया. खूप खूप धन्यवाद. क्या बड़ा शो रहा था लक्ष्य कप देवड़ों आपने देखा था और क्या जाम था. इट्स अ फेयर डिलीवरी. स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 19 रन 2 विकेटों के नुकसान पे जतिन सामना कर रहे हैं ऋतिक का. समय में कॉपरेट करें. द जोटिंग देवरुंग. फोर्स किया है. ये गजब का शॉट है. 6 रन. आपण पाहता या ठिकाणी आगमन झालंय खारबाव गावचे उद्योगपती अर्थातच मोनीजी कारभारी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम 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 मोस्ट वेलकम साहेब. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फोर्स करत असताना सरळ बॅटनं बॉलला फेकून दिलाय. सीमारेषा पार. आलाय धमाका. 6 धावा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. प्रॉपरली मिडल ऑन द बॅट आणि त्यानंतर टक्कन आवाज आला आणि बॉल थेट मैदानाच्या बाहेर गेलाय. बल्ले की मिठास बता रही थी कि शॉट बाहर जाएगा, लेकिन इस तरह के शॉट कभी भी आसान नहीं रहते. 27 रन में 2 विकेटों के नुकसान पे. ओह बढ़िया गेंद बैठ गई थी, वहां पे कट करना चाहते थे. बल्लेबाजी करने वाली जो टीम है दीवे की, उसको 2 रन का पेनल्टी दिया गया है क्योंकि 12वें खिलाड़ी विदाउट शूज है. सेकेंड इनिंग की जब शुरुआत होगी पहले ओवर के बाद वो उसमें ऐड किया जाएगा. फिर कौन बनाती भी गेंद, फिर बीट किया. अच्छा पलटवार. जिकडे दिवे टीमच्या बॅटरनं वार केला त्यानंतर पलटवार करणं जाणतीये टीम देवरुंग आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. दरम्यान पंच तिसऱ्या पंचांना रेफर करतायत. वाइड के लिए चैलेंज किया वहां पे बल्लेबाजों ने. आणि गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली टीमचे जे सर्व प्लेयर आहेत आपल्याला विनंती आहे इकडनं आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचे. सर्व प्लेयर गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली टीमचे. मेरे ख्याल से अंपायर ने रिव्यू लिया है क्योंकि बैट्समैनों का तो पहले लॉस हो चुका है ना. पहला अंपायर ने लिया था. यस. पहला रिव्यू किसका था? बीमर का. ऑनफील्ड अंपायर. अच्छा. It's a fair delivery. Review lost. कैलाश शेलार जी जिन्होंने के मैन ऑफ द मैच के लिए टी शर्ट स्पॉन्सर किया है, इस वक्त उन्होंने इस पूरे नियोजन के लिए शुभकामनाएं दी है और टीम खानपे को ऑल द बेस्ट का है. फिर अच्छी गेंद, फिर टिप्पा खाने के बाद नीची रही, फिर आरे बल्ले से खेला, फिर बीट हुए. एक सिक्सर मारने के बाद आप 3 गेंदे अगर डॉट खेलते हैं तो फिर कहते हैं कि उस सिक्सर का काम नहीं बच जाता है. 27 रन 2 विकेटों के नुकसान पर कम से कम दीवे को 50 के करीब देखना होगा. माना के करण है. ये उछाल दिया है अब की बार गैप में 6 रन. ये भी अजीब खिलाड़ी है. खेलते हैं तो डॉट खेलते हैं, मारते हैं तो बाहर मारते हैं. दर्शनचा कडक प्रहार आणि त्यानंतर चेंडू थेट काऊ कॉर्नर पार. आलाय हा बिग हिट षटकार. दर्शनची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये बोलते. जिकडे डॉट बॉल आले त्यानंतर जर आपण पाहिलं तर दर्शनने आता पलटवार केलाय. हे खऱ्या अर्थाने क्रिकेटचं खेळ आहे. इकडनं पलटवार करणं, कमबॅक करणं गरजेचं आहे आणि ते कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूनं टीम लाखिवली आणि दुसऱ्या बाजूनं टीम गाणे.
लेट पांडुरंग सेठ गाने टीम के कैप्टन और गौदेवी स्पोर्ट लाखोली के कैप्टन अजीत को हम एक्शन में देखेंगे। वन ऑफ द क्लास प्लेयर, BC4 फॉर्मेट में भी इस खिलाड़ी ने कमाल का क्रिकेट खेला है। वेलकम बैक। डेथ ओवर बचा है, बॉलिंग शुरू करना है। पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली होती टीम दिवेनं खऱ्या अर्थाने तिकडनं थोडेसे मागे पडलेत दुसऱ्या षटकामध्ये, परंतु तिसऱ्या षटकामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर दर्शनची आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। वैयक्तिक दर्शनने चेंडूचा सामना केलाय, 5 आणि त्याने धावा बनवल्यात, त्या म्हणजेच 22 वर तो वैयक्तिक 12 धावा बनवल्यात, 12 वर तो वैयक्तिक बॅटिंग करतोय आणि संघाचं धावफलक 33च्या घरामध्ये नेऊन ठेवलंय। 2 बाद 33 अशी स्थिती आपण पाहतायत टीम दिवे, तर एका बाजूने टीम पाहायला मिळते देवरुंग। जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक प्रगती पथावर, गोलंदाजी मार्कवर्ण मनोज आणि त्याच्या विपक्षामध्ये जतीन। अक्रॉस द विकेट जात असताना फटका सुंदर आहे, वॅकंट एरिया निवडली आणि बॉल वेगाने चाललाय, थांबणार नाहीये, चेंडू थेट निघून जातोय सीमारेषा पार। जतीनच्या बॅटमधून येणारा हा पहिला मोठा स्ट्रोक, 4 धावा चौकार। थँक यू डीजे। सफल होत असताना एक जबरदस्त स्ट्रोक इकडनं अटेन जरूर केलाय बॅटर जतीननं। नेक्स्ट बॉल ओव्हर फुलटॉस आता स्वीप केलाय, पुन्हा एकदा गॅप निवडली आणि बॉल होईल फरार, सीमारेषा पार। बॅक टू बॅकचा दूसरा चौकार। गजब की बल्लेबाजी डेथ ओवर में इस वक्त करे जतीन। ये देखिए क्या कमाल का झाड़ू शॉट, गैप में 4 रन। जतीन पाटीलच्या बॅटमधनं आता बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार आलेत। इकडनं चौकार आहे ट्रिकवर, हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे, पुढे ठेवला बॅटरला, इकडनं हलक्या हाताने खेळण्यास भाग पाडलं स्टेट बॅटनं। त्या ठिकाणी रनआउटची संधी जरूर आहे, परंतु थ्रो येण्यापूर्वी जर इकडनं पाहिलं तर दोन्ही बॅटर्स चित्याच्या चपलाईनं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना दिसलेत आणि 2 धावांच्या मदतीनं आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 43च्या घरामध्ये। माना कि 2 रन का पेनल्टी है, अगर एक बड़ा शॉट आएगा तो फिर करण पाटिल को झेलना थोड़ा मुश्किल हो सकता है। देवरुंग के पास भी जवाब देने के लिए काफी अच्छे बैट्समैन हैं। खेळ दोन्ही टीमकडे जबरदस्त आहे। नेक्स्ट बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिकडे बॅटर थोडेसे चुकले। पंच आमच्या बाजूने इकडनं डिसिजन पोहोचवतायत की येस बॅटची एज लागली, तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स सिंगलच्या मदतीने आता स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करतायत। स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे। स्ट्रायकिंग एंडला जर आता पाहिलं तर दर्शन आहे, ज्याच्या बॅटमधनं 2 वेळा सीमारेषेचं दर्शन झालंय, 2 सिक्सर त्याच्या बॅटमधनं जरूर आलेत, परंतु इकडनं दर्शनला आता चांगली बॅटिंग करावी लागेल। नेक्स्ट बॉल बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, वेल जजमेंट, वेल टेकन आणि आणखीन एक धक्का टीम दिवेला। दर्शन नावाचा बॅटर आता डगआउटच्या आश्रयाला बॅक टू द डगआउट। जिकडे स्लॉग ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न बॅटर करत होते आणि त्या प्रयत्न आता अपुरे पडलेत। मैदानाच्या आतमध्ये धक्का बसलाय टीम दिवेला, दर्शनला डगआउटच्या आश्रयाला जावं लागतं। नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इकडनं पाहायला मिळतायत प्रसाद आलेत आणि त्यांच्या सोबतीने जर आपण पाहिलं तर जतीन, ज्याच्या बॅटमधनं वैयक्तिक 7 चेंडूंचा फेस करताना असताना इकडनं 13 धावा त्यानं कुठून काढल्यात। चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कर्णधार आपल्याला विनंती, आपण रेडी राहायचंय।
शेवटचा चेंडू शपल होत असताना आडवा बाटनं स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम आता दोन्ही बॅटर्स इकडनं करताना दिसलेत. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगची इकडनं होती समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या बनल्या गेल्यात. 46 आणि 47चं टार्गेट समोर सेट केलं. आपण पाहताय आपल्या टॉस बॉक्स RK बिल्डर टॉस बॉक्समध्ये सध्याच्या घडीला लाखिवली क्रिकेट सातत्यानं ज्या खेळाडूंना गाजवलं अर्थातच रोशन पाटील यांचा आपण वाढदिवस इकडनं सादर करणार आहोत. एक लेजेंड क्रिकेटर रोशनजी पाटील यांचा तिथे वाढदिवस संपन्न होतोय. वाढदिवसाचं औचित्य साधून पूर्ण क्रीडा विश्वाकडून त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक लक्ष शुभेच्छा. आणि डीजेला देखील विनंती आहे की वाढदिवसाचं थीम सॉन्ग आपण रेडी ठेवा. केक कटिंग सेरेमनी जी सध्या सुरू आहे. ऑन स्क्रीन तुम्ही देखील ही क्षणचित्र पाहतायत. आयुष्यातील हे काही अलगद क्षण आहेत जे बंदिस्त केले जात आहेत कॅमेरामध्ये. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसानिमित्तानं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. लेजंड क्रिकेटर लाखिवलीचे रोशन पाटील यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतोय आणि अतिशय जल्लोषात जोशात उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीनं हा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. या दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आदरणीय दीपाली पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात. प्रथमेश दादा पाटील यांच्या बहिणाबाई, तदनंतर सन्माननीय डॉक्टर कपिलजी पाटील साहेब, डॉक्टर वीणा पाटील मॅडम त्या देखील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ययाती भोईर मॅडम त्यांचं देखील, ययाती भोईर साहेब त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आहे. आदरणीय पल्लवी पाटील मॅडम आणि सिद्धी पाटील मॅडम त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. एक विशेष सन्मान क्रीडा मंचावरती आपण करतोय. उद्योगपती प्रताप शेठ पाटील यांचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय रिग्नेश प्रताप पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सिटी इमर्जिंग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचा इथे विशेष सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करतोय. चौथ्या क्रमांकाचं नामांकनाचं जे पारितोषिक आहे ते त्यांच्या नावानं दिलं गेलंय. रिग्नेश प्रताप शेठ पाटील यांचा इथे विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मी विनंती करतोय रिग्नेशजी पाटील साहेबांना. आदरणीय राजेंद्र पाटील साहेब आणि या स्पर्धेचे शिल्पकार प्रथमेशजी पाटील साहेब, प्रणवजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रिग्नेश प्रताप पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य क्रीडा मंचकावरून केला जातोय. अध्यक्ष सिटी इमर्जिंग क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय रिग्नेश प्रताप पाटील यांचा सन्मान आणि सत्कार इथे होतोय. तदनंतर या स्पर्धेच्या निमित्तानं भारतीय सैनिक आदरणीय अजितजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती. तदनंतर सुकीरजी पाटील समाजसेवक, सुधीरजी पाटील त्यांना विनंती केली जाते आपण पुढे यायचंय. समाजसेवक त्यांचा देखील सुकीरजी पाटील साहेब त्यांचा इथे विशेष सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून केला जातोय. आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते. तदनंतर या गावचे जावई
दिव्यावरून या ठिकाणी पोहोचलेत ते सन्माननीय प्रतीशजी गोंधळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती केली जाते आपण पुढे यायचं. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं प्रतीशजी गोंधळे यांचा सन्मान जे जावई आहेत आणि दिव्यावरून या स्पर्धेकरता पोहोचलेत, मनापासून त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार. महाराष्ट्राचा महावस्त्र भारदस्त शाल. तदनंतर दिवे गावचे समाजसेवक आदरणीय प्रसाददादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय सन्माननीय प्रसाददादा पाटील आपण देखील इथे पुढे यायचं. सन्माननीय प्रसाददादा पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. सन्माननीय आदरणीय प्रसादजी पाटील साहेब दिवे गावचे समाजसेवक, त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. आदरणीय सन्माननीय प्रसाददादा पाटील. तदनंतर सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय मंगेशजी पाटील. ब्रास बँड पथक ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मंगेशजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. आपलं देखील वादन स्पर्धा फार मोठं क्षेत्र आहे आणि ब्रास बँड आपल्या आगरी कोळी समाजाची परंपरा आहे आणि त्याच ब्रास बँड पथकाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष मंगेशजी पाटील. तदनंतर या क्रीडा स्पर्धेला आमचे बाचेश्री आदरणीय अविनाशजी पाटील काल्हेरवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय अविनाशजी पाटील सॅनिटरी इन्स्पेक्टर सन्माननीय अविनाशजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान मामाश्रींच्या वतीनं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची अनमोल भेट. सन्माननीय सुमितजी पाटील देखील या क्रीडा स्पर्धेला उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. राहनालचे समाजसेवक आदरणीय सुमितजी पाटील आपण पुढे यायचं. सन्माननीय सुमितजी पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय आणि सन्माननीय आकाशजी पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती केली जाते आपण पुढे यायचंय. आदरणीय आकाशजी पाटील सुमित पाटील साहेबांचा सन्मान इथे होत असताना या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सुमितजी पाटील आणि सन्माननीय आकाश पाटील आपण पुढे यायचंय. आपला देखील इथे विशेष सन्मान या क्रीडा मंचकावरून या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. तदनंतर खरं तर फार मोठा वसा आहे, त्याआधी आपण एक सन्मान करतोय. मोनीशजी कारभारी खारबाव यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. युवा सेना खारबाव विभाग अध्यक्ष आदरणीय मोनीशजी कारभारी खारबाव गावचे शरीर सौष्ठव स्पर्धेतील एक अव्वल दर्जाचा हा मल्ल मोनीशजी कारभारी यांचा इथे सन्मान. बघा शरीर यष्टीत सांगून जाते समीरजी. मी बऱ्याचदा म्हणतो ना, प्रत्येक पेशातल्या माणसाला सांगावं लागतं तो काय काम करतो, परंतु बॉडी बिल्डरला कधीच सांगावं लागत नाही त्याचं काम काय. तदनंतर आगरी साहित्यिक खरं तर आपल्या समाजाकरता एक फार मोठी सन्मानाची बाब आहे. सापाड एक फार मोठं नाव आहे. नितुराज पाटील साहेब एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता होणं गरजेचं आहे. कनगा चिंकोरा तदनंतर आग्रान माझे यासारखे त्यांचे जे साहित्य आहेत ते अत्यंत गाजलेले आहेत आणि निश्चितच सन्माननीय नितुराजजी पाटील आणि जयंत पाटील साहेबांची ती मेहनत, समाजाप्रती असलेली निष्ठा, आपली संस्कृती जगाला दर्शवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, सलाम आहे. आणि सन्माननीय जयंतजी पाटील साहेब त्यांनी देखील पुढे यायचं. त्यांचा देखील इथे विशेष सन्मान. कनगा चिंगोरा तदनंतर आग्रान माझे यासारख्या साहित्याला त्यांनी स्वतःच्या लेखणीतून लिहिलंय. आगरी समाजाची संस्कृती आणि परंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या लेखणीतून ते करत आलेत. त्यांचा इथे विशेष सन्मान आपले आगरी कलाकार सन्माननीय जयंतजी पाटील. बॅक टू द क्रिकेट वळूयात आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये, जिथे आमचे मित्रवर्य समीरजी टाकरे आणि योगी पाटील तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू. थँक्स अ लॉट निखिलजी वाकले सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील चषकामध्ये.
पहिला बॉल नो बॉल आणि पहिल्याच बॉलवर बलवान दलवीची बलशाली बॅट फिरली आहे आणि बॉलला थेट भिरकावून दिले सर मिड विकेट सीमा पार 1+6 सत्ते पे सत्ता ये तो काफी हिट हुआ था और ये अब सत्ता हिट होता हुआ जबरदस्त फटका ऑफ स्टंपचा चेंडू होता ऑनसला खेचून मारला फिरले या ठिकाणी पाहिलं तर अगदी मिडल ऑफ द बॅट आणि जसा चेंडू बॅट मधून निघाला लेल्या त्याच्यावरती 6 धावा या कोरल्या होत्या. वा जबरदस्त या ठिकाणी सुरुवात टीम जय झोटिंग देवरून संघाची आपण पाहतोय. लक्ष पाहिलं तर 47 धावांचा समोर आहे परंतु पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 7 धावा. आय थिंक तोही चेंडू पाहिला तर या ठिकाणी नो बॉल. चांगली सुरुवात. चला तर आईवा झेल पकडणाऱ्या प्रेक्षकांना देखील तब्बल 200 रुपयांचा कॅश प्राइज प्रथमेश पाटील आणि प्रणव पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. पहिल्याच बॉलवरती संधी दिली होती बलवाननं. याच सुरुवातीसाठी खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं. मनोज आला त्याच्या सोबतीनं 7 धावा 47 करायच्या योगी सर आणि इथे पहिल्याच बॉलवर मेघनाथचं स्वागत करण्यात आलंय. जबरदस्त मात्र या ठिकाणी सुरुवात म्हणू शकतो. एका बाजूला बलवान दलवी तर दुसऱ्या बाजूला मनोज घोडे अशी जोडी आपण जय झोटिंग देवरुंकरांची सध्या आपण पाहतो. आणि आज आमने लोढा विभागातील 2 संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. 3 आय थिंक पीसीए संघानं 2 सामने यापूर्वी जिंकलेले आहेत. त्यापैकी आता हा दुसरा संघ जय झोटिंग देवरुंग आणि यानंतर पहिल्या प्रति शेवटच्या सामन्यामध्ये आडे किरवली संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहेत. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे किरोलीचे राकेशजी धिगाडकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. वेलकम आरडी साहेब. आपल्या आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान या ठिकाणी प्रतापशेठ पाटील यांचे या लाडके सुपुत्र रिग्नेशजी पाटील आता मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं योगदान. चतुर्थ क्रमांकासाठी त्यांच्याकडून आम्हाला रोख रक्कम या स्पर्धेसाठी पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि योगी सर खरं म्हणायचं झालं तर गेल्या वर्षामध्ये केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये रिग्नेश पाटील यांची मेहनत तुम्ही बघितली असेल. क्रिकेट प्रति असणारं त्यांचं प्रेम आणि निष्ठा तुम्हाला खऱ्या अर्थानं बघायला मिळाली. आपलं पुन्हा एकदा आभार मानतो रिग्नेशजी. पुढचा बॉल फ्रीट असेल आणि या सामना करण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय बलवान दलवी. पुन्हा पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप आता मात्र कुठेतरी मेघनाथला मात्र त्रासदायक झाला असंच म्हणावं लागेल. आणि पहा फटके बलवंत मारतोय परंतु चेहऱ्यावरती स्माईल मनोज घोडेची आहे. रन्स येतात ज्या रन्स अत्यंत महत्वाच्या आहेत. हा बॉल अगदी फ्लाईटमध्ये बीट केलं होतं. कमी गतीने टाकलेला बॉल होता परंतु ओव्हरस्टेप त्याही ठिकाणी केलाय. ही समस्या राहिली आहे या विकेटवर यांना. काल देखील आपण कालच्या रजनीमध्ये देखील आपण बघितलं असेल योगी सर. ही समस्या भरपूरदा आपल्याला बघायला मिळाली आहे. हो आणि हा तर फार मोठा ओव्हरस्टेप केला या ठिकाणी गोलंदाज मेघनाथ. आणि केवढी सकल आपण समीर कमी लेखू शकणार नाही. जी नुकतीच स्पर्धा सुरू आहे ग्रामीण बिग बॅश धमाका त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी संघाची आपण पाहिली. आणि काल तुम्ही पाहिलं असेल की करण पाटील चांगल्या प्रमाणात भावुक होताना आपण पाहिलं कारण त्याची ती मेहनत राहिली होती. इट्स बॅड परफॉर्मन्स गुड परफॉर्मन्स हा खेळाचा भाग आहे. कधी हिरो तर कधी झिरो आपल्याला क्रिकेटमध्ये नेहमीच बघायला मिळतं. तो इथून एवढंच सांगेन की या बॉल नंतर आपण चर्चा करत राहू. परंतु इथे पुन्हा नो आलाय आणि आणखी एका चेंडूला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्ट पूल. हा बेस्ट पुलर आहे देवरुंकरांचा बलवान. वेगानं पळतोय. सामना सुरू होण्याच्या अगोदर आम्ही चर्चा केली होती समीर की इथे मात्र लेफ्टी बॅटरसाठी फार मदत आहे आणि त्याचा मात्र या ठिकाणी पूर्णपणे लाभ घेत असताना हा देवरुंकरांचा बलवान आणि बलशाही फटके इथे मात्र या ठिकाणी मारतोय. हा दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून निघालाय आणि मात्र इथे मेघनाथच्या अगेन्स्ट समस्या आता वाढलेल्या आहेत. हा तिसरा ओव्हर स्टेप त्याने केलाय आणि एकही चेंडू न टाकत असताना तब्बल 15 धावा इथे मात्र खर्च केल्या. ऑन स्क्रीन होते पाहू शकाल राजेंद्र पाटील सरांचे सर्व चाहते वर्ग आणि सर्व भांजे लोक. वा आणि आज भांज्यांना सुद्धा मात्र गर्व असेल की मामांनी आपल्या एवढा मोठा प्लॅटफॉर्म इथे मात्र ग्रामीण भागासाठी निर्माण करून दिलेला आहे.
चला केवनी संघ आता मात्र फिल्डिंग सेट करा, जास्त वेळ आपण घेऊ नका. याच्यानंतर पुढचा सामना असेल गावदेवी लाखिवली विपक्ष टीम गाणे. हा षटक संपल्यानंतर आपण लगेच दोन्ही संघादरम्यान टॉस करणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रचित 11 खानपे विपक्ष आरडी किरवली अशी लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. प्रत्येकी 4-4 षटकांचे सामने आज आपण पाहतोय. पूर्णपणे या सामन्यावरती आता वर्चस्व जय झोटिंग दोरून संघाचा पाहायला मिळतोय. माजी सरपंच श्यामचंद दळवी साहेबांचा संघ. चला फिल्डिंग सेट करायचे. प्लीज पंचांना विनंती करतो की आपण संघाला वाहन करा. मंगलमूर्ती केवनी दिवे संघाला. मेघनाथच्या बाबतीमध्ये आता ही समस्या आपल्याला नक्कीच बघायला मिळते, परंतु मेघनाथ एक चांगला यंगस्टर आहे. नेहमीच चांगली सुरुवात आपल्याला त्याच्या वतीने बघायला मिळाली आहे. परंतु फार कमी वेळेला रेअरली आपण पाहतो की विथ न्यू बॉल मेघनाथ आला आणि आज मयूर पाटील या ठिकाणी येतात. करण पाटील देखील येतात. आपले मनपूर्वक स्वागत. फ्रीट बॉल आणि त्याच्यावर तर पुन्हा या ठिकाणी ऑनसाईडला उडवलाय. फटका हवेत केला, क्षेत्र खाली निवडला आणि चेंडू वेगाने जात असताना बॉर्डर लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स. धावा मिळतील 4. त्या ठिकाणी येतो आणि चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती धावफलकावरती 19 धावा. बलवान दळवी आता इथून थांबायचं नाव घेत नाहीये. मेघनाथच्या विरुद्ध प्रत्येकी बॉलवर आक्रमण अटॅक करतोय आणि एका चेंडूवरती 19 धावा या ठिकाणी मेघनाथ खर्च केल्या. पुढचा बॉल पुन्हा पंचांचा नो बॉलचा इशारा. आज असं वाटतं की मेघनाथ सांगितले की आज मला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याचा मी इथे लुप्त घेणार. बॅटरनं मात्र पलून 2 रन्स पूर्ण केल्या. 2+1 एकूण 3 धावा इथे मात्र ऍड केल्या जाणार. पंचांचा पुन्हा नो बॉलचा इशारा आय थिंक पाहायला मिळतोय. हा 4था ओव्हर स्टेप त्याने केलाय. 22 धावा एका चेंडूवरती खर्च केला आणि पुढचा चेंडू पुन्हा फिरीट. नाही, मी तर म्हणेन की योगी सर आता सरळ सरळ मेघनाथनं स्टंपच्या मागूनच गोलंदाजी करावी. आणि समस्या आता सातत्यानं त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. विकेटच्या मागून जर चेंडू त्याने हात आणले तर डेफिनेटली त्या समस्येतून तो दूर होईल. ओव्हर स्टेप तर होणार नाही. आता तुमचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचलाय की नाही आता मात्र येणाऱ्या चेंडू नंतर समजेल समीर. परंतु इथे दोन्ही फलंदाज मात्र आनंद घेत आहेत. एका बाजूला मनोज तर दुसऱ्या बाजूला बलवान. आणि बलवान सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे इथे फटके मेघनाथच्या अगेन्स्ट खेळतोय. पहा इथे सुद्धा मात्र हलकीशी उडी त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्वतःला त्याने मात्र पुन्हा सावरलंय. थोडंसं स्टेपमध्ये चुकलाय. पंचांचा डेड बॉलचा इशारा. 23 बॉल शिल्लक आणि 23 चेंडूमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी फक्त 25 धाब्यांची गरज आहे. एका चेंडूवरती 22 धावा हा रेकॉर्ड राहणार या स्पर्धेमध्ये मेघनाथच्या नावावरती. फ्रीट कंटिन्यू होता, परंतु इथे ही लेन चांगली आहे. एक्झॅक्ट परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. हवेतच बॉल मूव्ह होताना आपल्याला बघायला मिळाला आणि परफेक्टली यॉर्क लेंथ बलवानच्या समोर मेघनाथच्या माध्यमातून आता बघायला मिळते. 8 आउट बॉल आला. एकाच बॉलवर 22 धावा खर्च केल्या. कमबॅक करावा लागेल. पुन्हा नो बॉल. इनसाइड आउटचा फटका. बॉल हवेत होता बराचसा काळ. एकच धाव तिथे मिळाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, परंतु पुन्हा नो आलाय. चला ते या 2 रन्स पुन्हा जोडल्या जातील आणि 5वा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल मेघनाथच्या ओव्हरमध्ये बघायला मिळतोय. नाही मला तरी असं वाटतं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही हिस्ट्री मेघनाच्या नावावरती जाऊ शकते. कारण आपण अनेक एक्स्ट्रा बॉल पाहिले, परंतु एकच चूक ती वारंवार करणं म्हणजे कुठेतरी मात्र आपल्या संघाला त्याचा भुर्दंड मात्र भोगावा लागू शकतोय. आणि या पहिल्याच 2 बॉलवरती या ठिकाणी पाहिल्या तर म्हणून आय थिंक मेघनाथनं या ठिकाणी 24 धावा खर्च केल्या. टीम मीटिंग सध्या सुरू आहे, परंतु त्या मीटिंगमध्ये एकच प्रश्न सुरू असेल की मेघनाथ तुला कुठल्या लाईनवरती चेंडू टाकायचा आहे, कुठून चेंडू तुला डिलिव्हर करायचा आहे. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकी करणार आहोत लाखिवली अगेन्स्ट गाणे या 2 संघादरम्यान. 24 धावा फलक्यावरती. फ्रीट कंटिन्यू. आता मात्र पहिला फ्रीट खेळण्याची संधी मिळाली फलंदाज मनोज घोडेला.
बलवंतचा खेळ पाहिला तर 7 चेंडू त्यांनी आय थिंक 2 चेंडू फक्त या ठिकाणी फेस केलेला आहे. थोडंसं करेक्शन करूया आपण. एकोणावीस धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करायचं आहे दिवे संघ प्लीज. परीट कंटिन्यू. सामना करील मनोज. ओ पुन्हा ओव्हर स्टेप केलाय आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. 1+4 एकूण 5 रस 29 धावा फलकावती समीर की याच ओव्हरमध्ये हा टार्गेट कम्प्लीट केला जातो की काय. ओ किती मोठा नो आहे पा. मेघनाथ सातत्याने एकच चूक करतोय. सर आपण चर्चा करत होतो की मेघनाथला जर ही समस्या आहे तर स्टंपच्या मागून का गोलंदाजी करत नाहीये. लिगल बॉल तर येणार. हा मोठे फटके येतात परंतु लिगली बॉल मात्र तुम्हाला पाहायला मिळू शकतील. परंतु इथे समस्या आता मात्र पुन्हा वाढत चाललेल्या आहेत. आता मात्र कान मंत्र द्यायचं तर काय द्यायचं. आणि त्यांनी सांगितलं मी नेहमी सांगतो की अक्कल किसकी भी हो दिमाग खुद का होना चाहिए. आणि तो दिमाग मेघनाथ स्वतःचा इथे मात्र वापर करतोय. फ्री बॉल. हो इथे चांगला बॉल आहे. स्लो रन होता. कटरचा वापर केलाय. आता बॅटर सुद्धा मात्र आनंद घेत आहे. त्या ठिकाणी पाहू शकाल लेग कटर. परंतु इथे चेंडू आतमध्ये आलाय. थोडीशी फ्लाईट देण्याचा देखील प्रयत्न केला होता आणि हा चेंडू डॉट येतोय. 29 धावा. शॉर्ट ऑफ प्ले दोन साईडला चांगला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. आज आपल्याला येथे मात्र प्रेक्षकांची बघायला मिळते आणि तेवढं मान्यवरांची गर्दी देखील. कारण उद्या स्पर्धा महाअंतिम सोहळा या स्पर्धेचा उद्याची रात्र शेवटची रात्र असेल. आणि उद्या मला वाटतं की इथे पाय ठेवायला जागा नसेल स्टेजवर. तरी मागच्या वर्षीचा अनुभव योगेश सर तुम्ही घेतला असेलच. निश्चितपणे. आणि त्याच्यामुळे मी उल्लेख केला की स्पर्धा जर आपण पाहिली तर ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक असंही गाव नसेल समीर की त्या गावातून मान्यवर या स्पर्धेमध्ये भेट देत नसेल. ही खऱ्या अर्थानं संपत्ती कमवल्या राजेंद्र पाटील सरांनी. हा नेटवर्क त्यांचा आहे. व पुन्हा मात्र या ठिकाणी आतमध्ये चेंडू इथे मात्र पाऊस केला हवेत केलाय. अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावर पाठवर जात असताना चेंडूला फील केला जातोय. तोपर्यंत एकच रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली गेली आणि सिंगलच्या मतीनं संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा फलक्यावरती विदाउट लॉस. आणि या खऱ्या अर्थानं मेघनाला सुद्धा मात्र असं झालं असेल की हा षटक कधी समाप्त होतोय. आणि हे सर्वात महागडा षटक या स्पर्धेतील मेघनाच्या नावावरती येणारे 18 बॉल शिल्लक आणि आता जिंकण्यासाठी फक्त या ठिकाणी 13 धाव्यांची गरज. चला तर एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. आणि त्या 34 मध्ये आपण 2 रस अजूनही ऍड करूया पॅनल्टीच्या. कारण त्याचा जो 12 मॅन आहे तो आय थिंक संघाच्या गणवेशामध्ये नाहीये. आणि त्या 2 रस आपण इथे ऍड करतो. 36 धावा असतील आणि एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. राजेंद्र पाटील सरांनी अनेक मान्यवरांचे सन्मान केले पाहुण्यांचे सन्मान केले परंतु आता सन्मान होणार आहे तो राजेंद्र पाटील सरांचा. आणि हा विशेष सन्मान असेल कारण टेंभोलीमधून वज्रेश्वरी आईच्या दारी जी दरवर्षी एक दिवसीय पालखी पदयात्रा सोहळा आपण या विभागातून पाहतो आणि त्या पदयात्रा सोहळ्यासाठी नेहमीच महत्त्वाचं योगदान राजेंद्र पाटील सरांचं आपल्याला लाभलेलं आहे. आणि त्या तमाम आई वज्रेश्वरी पालखीचे सर्वच या ठिकाणी इथे आपण ऍक्टिव्ह मेंबर्स पाहतोय ज्यांच्या वतीनं आयोजक पाहतोय. हा शाही सन्मान राजेंद्र पाटील सरांचा केला जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच एक दिवसीय पालखी सोहळा असतो परंतु लाखवलीच्या नाक्यावरती पालखी पोहोचली की प्रत्येक पदयात्रेला मग पाण्याची ज्यूसची नाश्त्याची व्यवस्था राजेंद्र पाटील सर आवर्जून करत असतात. दरवर्षी करत असतात आणि त्यांचा विशेष सन्मान. अनेकांचे मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान केले परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता मात्र मान्यवर स्वतः या ठिकाणी या स्पर्धेचे शिल्पकार केंद्रबिंदू राजेंद्र पाटील सरांना मात्र सन्मानित करतायत. आणि एकदा मी विनंती करतोय सर्वांना की पाटील सरांसाठी जोरदार टाळ्या असू द्या. वा. आणि इथं मात्र फटकाही चांगला खेळलाय त्या कव्हरला परंतु शत्रशक चेंडूवरती झेपावतात तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. पावसाला या ठिकाणी अखंड देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मात्र या ठिकाणी ही फ्रेम देऊन त्यांना मात्र सन्मानित केला गेलेला आहे. त्यांचा हा सन्मान होते महाराज म्हणून आज आपण या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये ताठ मानेने जगतोय.
आणि इकडे मात्र पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज ताठ मानेने खेळ करत असताना कारण ही जगण्याची संधी निर्माण करून दिली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मेघनाथनं. भरपूर रन्स त्या ठिकाणी खर्च करण्यात आले आणि आता या ठिकाणी आपण बघतोय की धावसंख्या झाली ती 39 धावा आणि आता 8ची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि आता येणाऱ्या 16 चेंडूमध्ये या ठिकाणी जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. गोलंदाज करण पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. हाच तो करण ज्याने 5 फॉर विकेट्स ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्ये कम्प्लीट केले होते आणि तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक याच गोलंदाजाने मात्र पटकावले होते. परंतु समोर बलवंत दलवी त्याने उडवलाय आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अजून एक रन्स मात्र या ठिकाणी 8 केली जाणार. आता मात्र पूर्णपणे पाहिलं तर जो विजयाचा सुगंध आहे तो मात्र या स्पर्धेतून आता मात्र देवरुंग गावापर्यंत पोहोचला असेल त्यात काही शंका नाही आहे. कारण आता मात्र या ठिकाणी या स्कोअर लेवल आणि त्या विजयासाठी फक्त आणि या ठिकाणी फक्त एका धावेची आवश्यकता आहे आणि ती डाव मनोजच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल का. हो, रन घेण्याचा प्रयत्न जरूर केला या ठिकाणी परंतु मनोज इंटरेस्टिंग नव्हता आणि अखेर हे रन्स मात्र कंप्लीट केले आणि हा सामना जिंकलाय सन्माननीय श्यामचंद दलवी साहेबांचा संघ अर्थात जय झोटिंग देवरुंग संघानं. अभिनंदन टीम देवरुंग अँड हार्ड लक. मंगलमूर्ती दिवे तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण इथे लगेचच पुढील सामन्याच्या नाणेफेकी वाटचाल करतोय. शॉर्टकटमध्ये ही सामन्याची आपण टॉस करूया. गौदेवी लाखिवली विपक्ष गाणे. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण RK बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये रेडी राहा आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्समेंट करूया. नो डाऊट ज्याने जबरदस्त खेळ साकारलाय आणि तो खेळाडू आहे मिस्टर बलवंत दलवी. थँक्यू सो मच कमेंट्री बॉक्स. वन्स अगेन पुन्हा सर्वांचं स्वागत आहे RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये आपण सध्या आहोत आणि जिथे टॉस केला जाणार आहे. एका बाजूला टीम लाखिवली होम ग्राउंडवर खेळणार आहे, स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला गाणे टीम जी अगदी जवळूनच या पंचक्रोशीमधूनच ती बिलॉंग करते आणि दोन्ही कॅप्टन आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी पाहुण्यांना विनंती करेन, आगरी साहित्यिक जयंत पाटील सापाड, मी त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. सोबतीनं नितुराज पाटील गोवे आणि सोबतच अमर कोळी अर्थातच पांगा या नावानं प्रसिद्ध असणारे उद्योगपती ज्यांच्या शुभास आपण करतोय टॉस. आणि अमरजी कोळी यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये 200 खुर्च्या विनामूल्य ह्या स्पर्धेकरिता त्यांनी दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं विशेष आभार. आणि बॅनर्स करिता फ्रेम देखील त्यांच्याच वतीने आम्हाला येथे लाभलेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पाहुणे येत आहेत, त्यांचं स्वागत आहे आणि पाहुण्यांच्या शुभास आपण करूया टॉस. चला तर गांधी टीमच्या कॅप्टनला इथून प्रथमतः टॉसची माहिती देतोय. एका बाजूला प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक. चला टॉस होतोय. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक असा कॉल होता आलेला आहे प्रिन्स मूवीज. म्हणजे टॉस जिंकल्या टीम गावदेवी स्पोर्ट लाखिवलीनं मान्यवरांना विनंती की आपण पुन्हा मंचावरती विराजमान व्हावं. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. वैभव अभिनंदन, कारण घरच्या मैदानावर पहिली मॅच खेळतोय, टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. काय सांगशील मागचं कारण? आणि एकंदरीत हा तुला क्वेश्चन असेल की स्पर्धा आयोजित करता वेळेला राजेंद्र सरांना तुमचा कशा पद्धतीने सहकार्य लाभला? ही स्पर्धा आयोजित करताना आम्ही त्यांना नेहमी सपोर्ट करतो आणि आमची गावाची टुर्नामेंट आहे. आम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला असं वाटतं का कधीही टुर्नामेंट येते आणि उत्सुक असता वेळ टुर्नामेंटसाठी. टुर्नामेंटचं बोलायचं झालं तर हे पट्ट्यातली नंबर 1 टुर्नामेंट आहे. चला शुभेच्छा असतील, तुम्हालाही शुभेच्छा देतोय, कारण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा बाकी आहे. टॉस जिंकलाय गावदेवी लाखिवलीनं, प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गांधी टीमच्या विरुद्ध ती लढत पाहायला मिळेल आणि आता जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. आणि चला मैदानात जे काही खेळाडू खेळतात, बुमराह चला मैदान खाली करायचं आहे प्लीज. कुठल्या प्रमाणे खेळपट्टीवरती तुम्ही सराव करू नका. आपण देऊया या ठिकाणी
जो नुकताच सामना संपन्न झाला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गाणेगावचे शाखा प्रमुख सन्माननीय राजेंद्रजी कारभारी साहेबांना विनंती करतोय की आपण प्रथमतः पुढे या. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जे सामन्यावर जी ट्रॉफी आहे ती मात्र इथे वितरित करतोय. बलवंत दलवी ठरलाय सामन्यावर पुरस्कार पटकावणारा खेळाडू. त्यानंतर या ठिकाणी मंगेशजी गोरसेकर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी ज्या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप झालेली आहे. बोलून थांबायचं आहे. मेडल आहे आपण सन्मानित